नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळी सकाळी आगोन आम्ही चाललो आहे आता रत्नागिरीला. आता आपण निघालेलो आहोत परत घरी जाण्यासाठी. कसं वाटलं कणकवलीत? गावात भरपूर मज्जा केली. मग आता आपण परत चाललोय घरी. जायची इच्छा नाही पण जावं लागतंय कामासाठी. तिला काय सांगू? इतके सुंदर असे आंबे आहेत इथे, तुम्ही येऊन घेऊ शकता. तर कसं वाटलं कणकवलीत? एकदम झकास. झकास. आणि पेट्रोलचं काय? पेट्रोलचा विचार करून या, ज्यांची टाकी मोठी आहे त्यांनीच यावं. ज्यांची आता आम्ही 48 लिटर पेट्रोल टाकून आलो, डायरेक्ट मध्ये कुठे थांबलोच नाही. पण जर इथून त्यांना कुठे फिरायचं असेल तर एक स्पेसिफिक ठिकाणी देतात पेट्रोल, पण तिथे कार्ड नाही. हजार रुपये परत, किंवा मग 500 गुगल पे, काही ठिकाणी कॅश. तसं बॅकअप ठेवा, गुगल पेचा पण, कॅशचा पण आणि कार्डचा पण. आता जाता जाता बेळणे गाव लागेल, तिथे आपण आपली जागा पण बघूया. तुम्हाला पण दाखवतो किती काम झालंय ते. मग तिथून आपण रत्नागिरीला जाऊ आणि मग फायनली आपल्या घरी. हा आहे इथे सावडाव. इथून रस्ता आज जातो डायरेक्ट सावडाव धबधब्याला. इथून डायरेक्ट आत आम्ही येऊ पावसात, तेव्हा दाखवतो मला व्हिडिओ सावडावचा. हे इथे बघा काम चालू आहे. पोचलेलो आपण, पण आता निघालो लगेच. काय काम जेवढं होतं तेवढंच झालेलं आहे. हे बघा, हा असा मस्त रस्ता झालेला आहे. तर काम चालू आहे अजून. मुंबई गोवा हायवे मस्त काम झालेलं आहे. गाडी बघू शकता, पूर्ण रिकामी आहे, कोणच नाही गाडीत. फक्त आंब्यांच्या आणि फणसाचे वास घेत चाललोय. फक्त आंबे आणि फणस आहेत पाठी. मुंबईकरांसाठी घेतले होत आंबे आणि फणस. हे बघा, हे झाडे. मग कोणासाठी? व्ह्यू बघा किती सुंदर आहे आपल्या कोकणाचा. सोडलं आली. काय उचलून सांगू का? आता आपण इकडे थांबणार आहोत पेट्रोल भरायला. ते पण तिथंच थांबले स्टॉपला. आपण आता थांबलोय त्या पेट्रोल पंप मध्ये आणि पेट्रोल भरतोय. भरपूर गर्दी आहे पेट्रोल पंप मध्ये. एवढा वेळ थांबून आता नंबर आलाय आमचा. तिथं टेन्शन नाही, तिकडनं फुल इकडे येतो नंबरवरून. आता जायचं होतं. आणि आता भरून झालेलं आहे पेट्रोल. अजून जातं. किती पेट्रोल पितेस ग?
आणि अजून वाढतच चाललंय. फायनली थांबलं. काय काय से सुटू का परत? अजून पेमेंट नाही झालं. नावं देतील आपल्या पण. कारण मित्रांनो, आता आपण आहोत लांजात. लांजामध्ये अजून फक्त फ्लायओव्हरचं काम चालू आहे. थोडं डायव्हर्जन आहे इथे. थोड्याच दिवसात हे पण पूर्ण होईल तर रस्ता क्लिअर होईल. पेट्रोलचं सेम कंडिशन आहे इथे. हे आहे लांजातली बाजारपेठ. रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे. इथून पुढे पाली लागतं. पालीवरनं तुम्ही आंबा घाटातनं मलकापूरला जाऊ शकता. लेफ्ट घेतला की रत्नागिरी. आपण एक दुसरा आतल्या रस्त्याने रत्नागिरीला जाणार आहे. ते डायरेक्ट आपण नाचणेमध्ये बाहेर पडणार. रत्नागिरी मारुती मंदिर. तुम्ही कधी आलात तर हा रोडचा वापर करू शकता. निसर्गरम्य. थोडं रस्ता अरुंद आहे पण रस्ता आता लेट सी. मी पण भरपूर दिवसांनी चाललोय. कंडिशन काय आहे आता. आपण दुसऱ्या शॉर्टकट रस्त्याने आतल्या रस्त्याने जाणार आहे रत्नागिरीत. रत्नागिरीत आपण नाचण्याला मारुती मंदिरला बाहेर पडणार. तिथून जाणार आपण आरेवारे करत गणपतीपुळे. या रस्त्याची खासियत अशी आहे की आपल्या एका बाजूला समुद्र आहे. तर रत्नागिरी पोहोचून आपण नवीन अपडेट देऊया. धन्यवाद. आता आपण लागलो रत्नागिरीच्या रस्त्याला. नाचणी रोड मार्गे आलो. कोमेंडीच्या इथून राईट घेतला की तुम्हाला एक कुवारबाव रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या इथे एक रस्ता जातो आणि सरळ गेला तर तुम्ही थेट रत्नागिरीत जातो. आम्ही कुवारबावला बाहेर पडलो. आता आपण आहे TRP जवळ. मतलब रत्नागिरी मिरजोळे MIDC लागते इथे. आता हा सरळ रोड बस रत्नागिरी बस डेपोकडे जातो. तिकडून आपण त्याच्या अलीकडनंच एक राईड घेणार. परटवणे मार्गे आरेवारे करत गणपतीपुळे. पुढचा अपडेट नेक्स्ट व्हिडिओ. बघा, डाव्या बाजूला आहे समुद्र, उजव्या बाजूला आहे खाडी. कुठे डाव्या बाजूला? तिकडेच जाऊया ना? का रे, तिकडेच जाऊया ना? इथे नको ना खाली? उतरायचं का? मोबाईल पाण्यात पडला. सोशल मीडिया तिथं काम चालू
हा भारी वाटतो. आपण आले आहोत आरे वारे टेबल पॉइंट. आता इथे झिपलाईन पण चालू झाले. एका माणसाचे 500 रुपये, कपलचे 1200 रुपये आणि तुम्हाला- एका बरोबर छोटं बाळ असेल तर 1100 रुपये. 1100. आणि तुम्हाला तिथून खाली पोचल्यावर तुम्हाला परत स्कूटरची व्यवस्था, सेल्फी स्टिकची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही आता झिपलाईन करून आलोय, पण आम्हाला रेकॉर्ड नाही करता आलं कारण आमच्याकडे मोबाईल नव्हते. त्यांचं हे होतं, सेल्फी स्टिक होती. आता आपण इथून जाणार गणपतीपुळे. जोपर्यंत हा रस्ता आहे त्याच्या डावी बाजूकडे तुम्हाला समुद्र दिसेल. तुम्ही समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत जा आणि सेल्फी आणि फोटो काढत आणि व्हिडिओ काढत जा. मध्ये आपल्याला लागतं भंडारपुळे. भंडारपुळे नंतर आपल्याला लागतं गणपतीपुळे. मस्त शांत वातावरण आहे. कधी या. आता थोडं सोशल मीडियामुळे इथे थोडी गर्दी चालू झाली आहे. तुम्ही पण विजिट करा. नवीन बीच तयार होतोय. आता सेम तसंच आहे देवबाग सारखं, फक्त त्याला रिन्यू केलं त्या गार्डनला आहे ना, तिथे आता काम चालू आहे. आहे वारे बीच आणि तुम्ही बघितलं तो आरे वारे बीच. किती सुंदर गाव आहे ना. कोणतं गाव आहे हे? हे आता काय गावाचं बीच नाव वारे म्हणजे वारेच गाव असेल कदाचित. इथे वारे असतात म्हणून वारे बोलतात का? I don't know. पुढे भंडारपुळे एक आहे गाव. दुर्घटना से देर भली. आपण पोचलेलो आहे गणपतीपुळे. ट्रॅफिक तुम्ही बघत आहो मित्रांनो. खंडाळा इथून 15 मालगुंड 3 आणि गणपतीपुळे 0 किलोमीटर. तर लवकर या गणपतीपुळ्याला, विजिट करा. अजून गर्दीत भर करा. अजून गर्दीत भर करा. आता पार्किंग आहे की नाही माहित नाही. पार्किंगला जागा असणार. इथे 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 लावून आपण जातो ना चालत. सागर दर्शन पार्किंग फुल जाम झालाय. आता आपण पोचलेलो आहोत इथे. रश भरपूर आहे.
काला खट्टा गोला काला किती? खट्टा किती आले? मला पण काला खट्टा तू कोणता काला खट्टा 4 काला खट्टा दे 3 ऑरेंज 3 काला खट्टा दे याला चम्मच वाला सांगितलं 3 चम्मच वाला 1 काळी वाला हां इकडे घ्यावी खाली गोळा खायला या सगळ्यांनी. गोळा खाताना हवेचा आस्वाद. गोळा खाताना हवेचा आस्वाद. आता आपण चाललोय जयगड मार्गे निवळी फाट्याला बाहेर पडणार. निवळी फाट्यावरनं लेफ्ट साइड मुंबई, राईट साइड गोवा. फायर इन द माउंटेन. माउंटन शेताला लागले. फायर इन द शेत. रन रन रन. पेटत पेटत जायला आता सगळं. याच्या झाडं पण राहते. फायर इन द शेत. हा झाड जवळच आहेत एकदम. लेफ्टला मुंबई होती आणि राईटला गोवा होता. पण आमचं मुंबईला जायची इच्छा नव्हती म्हणून आपण राईट घेऊन परत कणकवलीत आलेलो आहोत. आणि हे माझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज होतं. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. काळजी घ्या, सैन राहा आणि कोकण आपलंच असा.